कायद्याचा अभ्यास करताना किंवा साधारणपणे न्यायव्यवस्थेबद्दल विचार करताना ना, मानवी मनाची एक नैसर्गिक अपेक्षा असते की सगळं काही अगदी अचूक आणि स्पष्ट असावं. हो, अगदी एखाद्या इंजिनिअरिंगच्या प्रयोगासारखं. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा हात मोडला तर वैद्यकीय तज्ज्ञ एक्स-रे काढतात. त्या काळपट फिल्मवर मोडलेल्या हाडाची पांढरी रेषा अगदी लख्ख दिसते. हो, तिथे डॉक्टर बोट ठेवून ठामपणे सांगू शकतात की हा बघा, इथे फ्रॅक्चर आहे. अगदी. तिथे दुमत असण्याचं काहीच कारण नसतं. आणि ती स्पष्टता मानवी मनाला एक प्रकारचा दिलासा देते. गोष्टी डोळ्यांसमोर प्रमाणित झालेल्या आवडतात. पण जेव्हा आपण विज्ञानाच्या प्रयोगशाळेतून बाहेर पडून प्रत्यक्ष न्यायव्यवस्थेत आणि पुराव्यांच्या जगात पाऊल ठेवतो ना, तेव्हा अचानक ती एक्स-रे मशीन जणू काही काम करेनाशी होते. खरंय, आपण एका अशा जगात प्रवेश करतो जिथे गोष्टी काळ्या किंवा पांढऱ्या नसून थोड्या धुसर असतात. हो, आणि तिथे मानवी स्वभाव, माणसाची स्मरणशक्ती आणि माणसाचे पूर्वग्रह या सगळ्यांची सरमिसळ झालेली असते. हीच तर कायद्याची आणि विशेषतः पुराव्यांची खरी गुंतागुंत आहे. कारण जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा तिथे कोणतीही एक्स-रे मशीन उपस्थित नसते जी घडलेली घटना जशीच्या तशी टिपून ठेवेल. बरोबर. न्यायव्यवस्थेला अवलंबून राहावे लागते ते माणसांवर, त्यांच्या साक्षीवर. आणि म्हणूनच भारतीय पुरावा कायद्यातील अध्याय 4 खूप महत्वाचा ठरतो, विशेषतः कलम 54 आणि 55. जे मौखिक साक्ष्याविषयी सविस्तर भाष्य करतात. बरोबर. अगदी बरोबर. कायद्याच्या कोणत्याही अभ्यासकासाठी ही कलमे म्हणजे न्याय प्रक्रियेचा पाया समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे. आणि आजच्या या सखोल चर्चेत म्हणजेच आपल्या या डीप डाईव्हमध्ये आपण याच पायाची सविस्तर चिरफाड करणार आहोत. आजचा आपला मिशन अगदी स्पष्ट आहे. कायद्याची जाडजूड पुस्तके आणि त्यातील क्लिष्ट वाटणारी कायदेशीर भाषा थोडी बाजूला ठेवून एका अत्यंत साध्या पण रंजक कथेच्या माध्यमातून आपण हा विषय समजून घेणार आहोत. हो, कारण नुसतीच तात्विक चर्चा करून उपयोग नाही. नक्कीच. विशेषतः जे विद्यार्थी मित्र हा विषय अभ्यासत आहेत, त्यांच्या परीक्षेच्या दृष्टीने याची तयारी कशी करावी, प्रश्नांची उत्तरे कशी मांडावीत आणि लक्षात ठेवण्यासाठी एक सोपा माइंड मॅप किंवा मानसिक आराखडा कसा तयार करावा, याचाही वेध घेणं आवश्यक आहे. कारण मला वाटतं, परीक्षेत केवळ लांबचक परीक्षेत लिहून गुण मिळत नाहीत. अजिबात नाही. कायद्याचा मूळ उद्देश किती अचूकपणे समजला आहे हे पाहणं परीक्षकाला अपेक्षित असते. कायद्याचा अभ्यास हा केवळ पाठांतराचा खेळ कधीच नव्हता. तो एक प्रकारचा तर्कशास्त्राचा आणि विश्लेषणाचा सराव आहे. जोपर्यंत एखाद्या कलमामागील का आणि कसे समजून घेतले जात नाही, तोपर्यंत तो कायदा मृत अक्षरांसारखाच राहतो. क्या बात आहे. तर मग आपण एका कथेने सुरुवात करूया. गोष्टीच्या रूपातून हे क्लिष्ट नियम अधिक चांगले समजतील. नक्कीच, सांगा. समजा एका गावात रमेश नावाच्या व्यक्तीचे एक मोठं किराणा मालाचे दुकान आहे. एका रात्री त्या दुकानात चोरी होते. आता या घटनेच्या वेळी तिथे 3 वेगवेगळ्या व्यक्ती उपस्थित होत्या, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे ही घटना अनुभवली आहे. अच्छा. नीट विचार करूया. नावाच्या पहिल्या व्यक्तीने दुकानाचे कुलूप तुटताना आणि चोर आत शिरताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे. नावाचा दुसरा माणूस आहे जो दुकानाच्या मागच्या गल्लीत उभा होता. मग त्याने काय पाहिलं? त्याने काहीच पाहिले नाही, पण त्याने काच फुटल्याचा आणि वस्तू खाली पडल्याचा मोठा आवाज स्वतःच्या कानांनी स्पष्ट ऐकला आहे. ओके. आणि नावाचा एक तिसरा माणूस आहे जो अंधारात चालला होता आणि त्याला तिथून वेगाने पळून जाणाऱ्या एका धिप्पाड माणसाचा जोरात धक्का लागला. बापरे. म्हणजे त्याने त्या चोराला पाहिले नाही, पण स्वतःच्या शरीराने स्पर्शाने जाणवले. ही परिस्थिती कायदेशीर दृष्टिकोनातून अतिशय आदर्श आहे. मानवी शरीराची वेगवेगळी इंद्रिये म्हणजे डोळे, कान आणि त्वचा या तिन्हींच्या माध्यमातून घटनेची माहिती वेगवेगळ्या लोकांनी गोळा केली आहे. बरोबर. आता या घटनेचा खटला जेव्हा न्यायालयात उभा राहतो ना, तेव्हा एक मोठी गंमत होते. न्यायालयात साक्षी देण्यासाठी ब किंवा क या तिघांपैकी कोणीही येत नाही. मग कोण येतं? नावाचा एक चौथाच माणूस साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभा राहतो. अच्छा. आणि तो न्यायाधीशांना अतिशय आत्मविश्वासाने सांगू लागतो की मायलॉर्ड, मला ने स्वतः सांगितले होते की त्याने रमेशच्या दुकानात चोरी होताना पाहिली आहे. अच्छा, म्हणजे ऐकी माहिती. हो. आता साहजिकच न्यायाधीश ची ही साक्ष ऐकतात आणि ती त्वरित फेटाळून लावतात. पण एक मिनिट, इथे मला कायद्याच्या या भूमिकेवर थोडा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो. आपण हे जरा सविस्तर समजून घेऊया. कोणता प्रश्न? समजा हा गावातला एक सराईत खोटारडा माणूस आहे, ज्याच्या शब्दावर कोणाचाच विश्वास नाही. आणि हा गावातील सर्वात प्रामाणिक आणि आदरणीय शिक्षक आहे. मग जर इतक्या प्रामाणिकपणे सांगत असेल की चोरी झाली आहे, तर त्याची साक्ष फेटाळणे हे सत्याच्या विरुद्ध जाण्यासारखं नाही का?
वरवर पाहता तसं वाटू शकतं. हो ना, म्हणजे च्या प्रत्यक्ष साक्षीपेक्षा ची IQ साक्ष जास्त विश्वासार्ह का मानली जाऊ नये? कायदा इथे माणसाची विश्वासार्हता का पाहत नाही? हा अत्यंत रास्त आणि खोलात जाणारा प्रश्न आहे. मी सांगते. वरवर पाहता ची प्रामाणिकता महत्वाची वाटू शकते. पण कायदा व्यक्तीच्या सामाजिक प्रतिमेवर चालत नाही, तो पुराव्यांच्या पडताळणीवर चालतो. म्हणजे कसं? जेव्हा न्यायालयात साक्ष देतो तेव्हा तो चोरीबद्दल साक्ष देत नसतो, तर तो सोबत झालेल्या संवादाबद्दल साक्ष देत असतो. न्यायव्यवस्थेचं मुख्य शस्त्र असते उलट तपासणी. अच्छा, क्रॉस एक्झामिनेशन. हो. जर बचाव पक्षाच्या वकिलांनी ला विचारले की चोराने नेमके कोणते कपडे घातले होते किंवा दुकानात पुरेसा प्रकाश होता का, तर एकच उत्तर देईल की मला माहीत नाही, मला फक्त ने सांगितले होते. अरे अच्छा, म्हणजे बचाव पक्षाला घटनेची सत्यता तपासण्याची संधीच मिळत नाही तर. अगदी तसंच. लहानपणी आपण तो चायनीज विस्पर्स नावाचे खेळ खेळायचो ना, जिथे एका मुलाच्या कानात एक वाक्य सांगितले जाते आणि ते वाक्य 10व्या मुलापर्यंत पोहोचताना त्याचा पूर्ण अर्थच बदललेला असतो. हो हो, मी खेळलोय तो खेळ. खूप गमतीदार असतो. अगदी तसाच प्रकार. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाताना मूळ माहिती कशी गाळली जाते, त्यात स्वतःच्या कल्पना कशा मिसळल्या जातात किंवा ती कशी रंगवली जाते, हे आपण त्या खेळात पाहतो. कायद्याच्या जगात असा खेळ चालत नाही. बरोबर. न्यायव्यवस्थेला सत्य शोधायचे असते आणि सत्य नेहमी मूळ स्रोताकडूनच मिळते, दुसऱ्याने सांगितलेल्या कथांमधून नाही. म्हणूनच ची साक्ष ही IQ साक्ष मानली जाते आणि ती पुराव्याच्या कक्षेतून पूर्णपणे बाद केली जाते. हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणार आहे. उलट तपासणीचं महत्त्व आता लख्खपणे समोर आले आणि येथूनच भारतीय पुरावा कायद्याचे कलम 54 आणि 55 प्रकाशझोतात येतात, बरोबर? होय. आधी आपण कलम 54 समजून घेऊया. कलम 54चा नियम अगदी सुटसुटीत आहे. काय सांगतो तो? तो सांगतो की दस्तावेजांच्या किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखांच्या आशयाव्यतिरिक्त इतर सर्व तथ्य मौखिक साक्ष्यांद्वारे साबित केली जाऊ शकतात. म्हणजे तोंडी पुराव्याने. हो, म्हणजे जर तुमच्याकडे कागदोपत्री करार नसेल किंवा कम्प्युटरवरील रेकॉर्ड नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही. तोंडी साक्ष देऊनही न्यायालयात सत्य प्रस्थापित करता येते. म्हणजे रमेशच्या दुकानातील चोरी सिद्ध करण्यासाठी लेखी कराराची गरज नाही, केवळ तोंडी साक्ष पुरेशी आहे. नक्कीच. पण ही तोंडी साक्ष कशी असावी यावर कलम 55 अत्यंत कडक निर्बंध लागते. कलम 55 स्पष्ट करते की तोंडी साक्ष किंवा मौखिक साक्ष हा नेहमी प्रत्यक्षच असला पाहिजे. प्रत्यक्ष हा शब्द कायद्यात अत्यंत वजनदार आहे. या कलमाची आपण आणखी चिरफाड करूया, कारण याचा अर्थ केवळ डोळ्यांनी पाहणे इतकाच मर्यादित नाही, हे आपण मगाशी रमेशच्या कथेवरून पाहिले. या कलमाचे नेमके टप्पे काय आहेत? कलम 55 मध्ये प्रामुख्याने 4 अटी नमूद केल्या आहेत, ज्या प्रत्यक्ष पुराव्याची व्याख्या ठरवतात. पहिली अट आहे पाहता येण्याजोगे तथ्य. ओके. जर तोंडी पुरावा अशा कोणत्याही गोष्टीबद्दल असेल जी केवळ डोळ्यांनी पाहता येते, तर तो अशाच व्यक्तीचा साक्ष असला पाहिजे जो स्वतः न्यायालयात येऊन छातीठोकपणे म्हणतो की होय, मी ते माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. जसे आपल्या कथेत ने स्वतः चोरी पाहिली होती तसं. अगदी. म्हणजे च्या डोळ्यांनी पाहिलेलं तथ्य नेच सांगायला हवं. बरं, आता दुसरी अट काय सांगते? दुसरी अट आहे ऐकता येण्याजोगे तथ्य. जर तथ्य आवाजाशी किंवा संभाषणाशी संबंधित असेल तर ज्याने ते स्वतःच्या कानांनी ऐकले आहे त्यानेच साक्ष दिली पाहिजे. रमेशच्या दुकानामागे उभा असलेल्या ने काच फुटल्याचा आवाज ऐकला तर नेच न्यायालयात येणं आवश्यक आहे. अच्छा. ची पत्नी येऊन सांगू शकत नाही की माझ्या पतीने काल रात्री काच फुटल्याचा आवाज ऐकला, कारण पुन्हा तिथे उलट तपासणीचा प्रश्न येतो. काचेचा आवाज आणि स्टीलची वाटी पडल्याचा आवाज यातला फरक लाच विचारता येईल, त्याच्या पत्नीला नाही. हे अगदी तर्कशुद्ध आहे. आणि तिसरी अट त्या नावाच्या माणसाशी संबंधित आहे का, ज्याला चोराचा धक्का लागला होता? होय, बरोबर ओळखलत. तिसरी अट आहे इतर कोणत्याही इंद्रियद्वारे जाणवलेले तथ्य. मानवी शरीराला पाहणे आणि ऐकणे या व्यतिरिक्त स्पर्श, गंध, चव यातूनही आजूबाजूच्या परिस्थितीचा बोध होतो. हो ना. जर एखाद्या घटनेचा बोध इतर कोणत्याही इंद्रियद्वारे झाला असेल तर ज्याने तो स्वतःच्या शरीराने जाणवला आहे त्याचीच साक्ष ग्राह्य धरली जाते. समजा एखाद्या कारखान्यातून विषारी गॅस गळती झाली आणि एका कामगाराला तो उग्र वास आला. तर त्याने स्वतः येऊन तो अनुभव सांगणे म्हणजे प्रत्यक्ष पुरावा.
बरोबर. रमेशच्या कथेत कला तो धक्का लागला होता, त्याने तो स्पर्श जाणवला होता, त्यामुळे ची साक्ष महत्वाची ठरते. पण इथे एक अडचण वाटते मला. समजा एखादी व्यक्ती अंध आहे आणि तिने फक्त आवाज ऐकला किंवा स्पर्श जाणवला, तर ती व्यक्ती प्रत्यक्ष साक्षीदार मानली जाईल का? कारण सर्वसाधारण समजूत अशी असते की साक्षीदार म्हणजे जो डोळ्यांनी पाहतो तो. हा एक अतिशय उत्कृष्ट गैरसमज आहे जो अनेकदा पाहायला मिळतो. अच्छा. स्पर्श ओळखला असेल तर त्या अंध व्यक्तीची साक्ष ही कलम 55 नुसार प्रत्यक्ष साक्ष म्हणूनच गणली जाईल. वा, हे खूपच लॉजिकल आहे. हो, कायदा इंद्रियांचा भेद करत नाही, तो केवळ मूळ अनुभवाची मागणी करतो. ही खूपच महत्वाची माहिती आहे. आता आपण या कलमाच्या चौथ्या आणि कदाचित सर्वात गुंतागुंतीच्या टप्प्याकडे येऊया. हे सगळं पाहणं, ऐकणं किंवा स्पर्श करणं भौतिक जगाशी संबंधित आहे. बरोबर. पण जेव्हा आपण एखाद्याच्या मताबद्दल बोलतो तेव्हा काय? कारण माणसाची मते ही बऱ्याचदा दुसऱ्यांनी दिलेल्या माहितीवर, पुस्तकांवर किंवा जुन्या अभ्यासावर आधारित असतात. समजा एखाद्या फॉरेन्सिक तज्ज्ञाने काही रिपोर्ट वाचून स्वतःचे मत बनवले असेल, तर ते प्रत्यक्ष कसे ठरू शकते? येथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. हाच कलम 55चा चौथा आणि सर्वांच कळीचा मुद्दा आहे. जर साक्ष एखाद्या मताबद्दल असेल किंवा ज्या आधारांवर ते मत बनवले आहे त्याबद्दल असेल, तर तो साक्ष त्याच व्यक्तीचा असला पाहिजे जिने ते मत धारण केले आहे. म्हणजे जर एखाद्या डॉक्टरने पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहून असे मत दिले की मृत्यू विषप्रयोगाने झाला आहे, तर तोच डॉक्टर कोर्टात हवा. दुसरा डॉक्टर तोच रिपोर्ट वाचून तेच मत न्यायालयात मांडू शकत नाही. अगदी अचूक. दुसरा डॉक्टर येऊन साक्ष देऊ शकत नाही, कारण विज्ञान आणि तज्ज्ञांचे मत हे केवळ वस्तुस्थिती नसते, तर ते एक विश्लेषण असते. जेव्हा मूळ डॉक्टर न्यायालयात उभा राहतो, तेव्हा न्यायालय फक्त त्याचे मत ऐकत नाही, तर त्याने ते मत का बनवले, त्यामागचे आधार काय आहेत याची उलट तपासणी घेते. बरोबर. जर आपण न्यायदान प्रक्रियेच्या मोठ्या संदर्भाशी याचा संबंध जोडला, तर आपल्याला समजेल की न्यायव्यवस्थेत त्रयस्थ व्यक्तीच्या हस्तक्षेपाला म्हणजेच थर्ड पार्टी माहितीला अजिबात वाव नसतो. कायदा इथे कुठल्याही प्रकारची प्रॉक्सी चालवून घेत नाही. तुमचे मत असेल तर तुम्हीच ते न्यायालयात येऊन सिद्ध करायचे. हे ऐकायला खूप तर्कसंगत वाटते, पण प्रत्यक्ष व्यवहारात हा नियम खूपच ताठर नाही का वाटत? माझ्या मनात एक शंका आहे. सांगा ना. समजा एखाद्या अत्यंत गुंतागुंतीच्या हत्या प्रकरणात एकच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे, किंवा एखाद्या सायबर क्राईमच्या केसमध्ये एकच आंतरराष्ट्रीय स्तराचा तज्ज्ञ आहे ज्याचे मत निर्णायक आहे. पण दुर्दैवाने खटला चालू असताना ती व्यक्ती मरण पावली किंवा ती अचानक बेपत्ता झाली आणि पोलिसांना सापडतच नाहीये. अशा वेळी तर प्रत्यक्ष पुरावा मिळणे अशक्य होऊन बसेल. मग न्याय प्रक्रिया तिथेच ठप्प होईल का? कायद्याचा उद्देश न्याय देणे हा आहे, न्याय अडवून धरणे हा नाही. म्हणूनच कायदा केवळ ताठर नसून तो अत्यंत व्यावहारिक आहे. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया एखाद्या व्यक्तीच्या अनुपस्थितीमुळे किंवा मृत्यूमुळे थांबू नये यासाठी स्वतः कलम 55 मध्येच काही अत्यंत महत्त्वाचे अपवाद दिले आहेत. अच्छा, म्हणजे अपवाद आहेत तर? हो, जेव्हा प्रत्यक्ष पुरावा उभा करणे मानवी क्षमतेच्या पलीकडे जाते, तेव्हा हे अपवाद लागू होतात. म्हणजे याला पळवाटा म्हणण्यापेक्षा न्यायव्यवस्थेने स्वतःला दिलेली लवचिकता म्हणता येईल. हे अपवाद नेमके काय आहेत? समजा तज्ज्ञ व्यक्ती मरण पावली तर मग काय? यातला पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा अपवाद तज्ज्ञांच्या मतांविषयी आहे. कलम 55 सांगते की तज्ज्ञांची मतं, जी सामान्यतः विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या पुस्तकांमध्ये किंवा ग्रंथांमध्ये अभिव्यक्त केली आहेत, ती न्यायालयात ग्राह्य धरली जाऊ शकतात. पण कोणत्या परिस्थितीत? कारण जर तज्ज्ञ जिवंत असेल तर त्याने स्वतःच यायला हवे ना? हो, तज्ज्ञ जिवंत आणि उपलब्ध असेल तर त्यालाच यावे लागेल. पण जर त्या पुस्तकाचा लेखक मरण पावला असेल किंवा तो कुठे आहे हे सापडत नसेल किंवा तो न्यायालयात येऊन साक्ष देण्यास कायमचा असमर्थ झाला असेल, किंवा समजा तो तज्ज्ञ जगातल्या दुसऱ्या कुठल्या तरी देशात आहे आणि त्याला न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स पाठवणे, त्याचा प्रवास खर्च करणे आणि या प्रक्रियेत खटल्याला लागणारे अनेक महिने म्हणजे हा वेळ आणि पैसा अवाजवी असेल तर? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलात. कायद्याच्या भाषेत यालाच अवाजवी विलंब आणि खर्च म्हणतात. जर न्यायालयाला वाटले की या साक्षीदाराला बोलवण्यात लागणारा वेळ आणि पैसा खटल्याच्या गांभीर्यापेक्षा जास्त आहे, तर न्यायालय तो अट्टहास सोडून देते. बरोबर. अशा सर्व परिस्थितींमध्ये त्या तज्ज्ञाने लिहिलेली पुस्तके न्यायालयात सादर करून ती मते साबित केली जाऊ शकतात.
पण इथे एक मोठा धोका मला दिसतोय. समजा त्या तज्ज्ञाने ते पुस्तक 20 वर्षांपूर्वी लिहिले असेल आणि विज्ञानाच्या प्रगतीमुळे आता त्यातले निष्कर्ष जुने झाले असतील, तर मग न्यायालयात एका जुन्या आणि चुकीच्या पुस्तकाच्या आधारे न्यायदान होणार का? मृततज्ञाला तर उलट तपासणी करता येत नाही. अतिशय मार्मिक शंका. पण इथेच सामान्यतः विक्रीसाठी उपलब्ध या शब्दांचे महत्त्व दडलेले आहे. एखादे पुस्तक सामान्यतः उपलब्ध आहे याचा अर्थ ते पब्लिक डोमेनमध्ये आहे. म्हणजे सर्वांसाठी उपलब्ध आहे. हो. त्यावर जगभरातील इतर तज्ज्ञांनी अभ्यास केला आहे, टीका केली आहे. जर ते ज्ञान जुने झाले असेल तर बचाव पक्षाचा वकील न्यायालयात दुसरे अधिक आधुनिक आणि प्रमाणित पुस्तक सादर करून त्या जुन्या मताचे खंडन करू शकतो. वाह, म्हणजे पुस्तकाची पुस्तकाशी लढत. अगदी. मृततज्ञाला उलट तपासणी करता येत नसली तरी त्याच्या पुस्तकाची इतर पुस्तकांशी तुलना करून वैज्ञानिक उलट तपासणी नक्कीच करता येते. हा अपवाद म्हणजे सत्य शोधण्याचा सर्वात जवळचा आणि उत्तम पर्याय आहे. वाव, हे खरोखरच कायद्याचं सौंदर्य आहे. आणि या कलमात एक दुसरा अपवादही आहे, जो पुस्तकांशी नाही तर भौतिक वस्तूंशी संबंधित आहे. बरोबर? बरोबर. दुसरा अपवाद भौतिक वस्तू किंवा मटेरियल थिंग्सशी संबंधित आहे. जर मौखिक साक्ष हा दस्तावेजाव्यतिरिक्त इतर कोणत्याही भौतिक वस्तूच्या अस्तित्वाबद्दल किंवा स्थितीबद्दल असेल तर केवळ तोंडी पुराव्यावर विसंबून न राहता न्यायालय स्वतः ती वस्तू निरीक्षणासाठी न्यायालयात सादर केली जाण्याची अपेक्षा करू शकते. भौतिक वस्तू म्हणजे मगाशी आपण जी रमेशच्या दुकानाची कथा पाहिली त्यातले चोराने तोडलेले कुलूप. अगदी तसंच. समजा ने न्यायालयात येऊन साक्ष दिली की चोराने लोखंडी हातोड्याले कुलूप तोडले. ही झाली तोंडी साक्ष. पण केवळ तोंडी साक्ष ऐकून न्यायाधीश निकाल देत नाहीत. न्यायालय पोलिसांना किंवा साक्षीदाराला सांगू शकते की ते तोडलेलं कुलूप न्यायालयात हजर करा. कारण वस्तू कधीच खोटे बोलत नाहीत. बरोबर. कारण जेव्हा कुलूप प्रत्यक्ष न्यायालयात येते तेव्हा अनेक गोष्टी स्पष्ट होतात. ते कुलूप खरोखर हातोड्याने तुटले आहे की करवतीने कापले आहे हे केवळ ते कुलूप पाहूनच समजू शकते. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे तांत्रिक अडचणींमुळे न्याय मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून पुस्तकांचा अपवाद आहे. आणि त्याचवेळी तोंडी पुराव्याची विश्वासार्हता तपासावी म्हणून भौतिक वस्तूंचा अपवाद आहे. असा हा दुहेरी समतोल कायद्याने साधला आहे. आणि म्हणूनच कायद्याचा अभ्यास केवळ कलमे पाठ करून होत नाही. त्यामागची न्याय्य भूमिका आणि मानवी स्वभाव समजून घेणं गरजेचं असतं. हे सर्व ऐकताना खूपच रंजक वाटते. पण आता आपण चर्चेचा रोख थोडा प्रत्यक्ष परीक्षेच्या मैदानाकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, कायद्याचा परीक्षांचा ताण प्रचंड असतो. वेळेचे बंधन असते. हो, नक्कीच. परीक्षेत जेव्हा असा प्रश्न विचारला जातो की मौखिक साक्ष म्हणजे काय आणि तो प्रत्यक्ष का असावा, अपवादांसह स्पष्ट करा, तेव्हा घड्याळाचा काटा टिकटिक करत असताना हे सगळं सविस्तर कसे लिहायचे, तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? इथेच विद्यार्थ्यांची खरी कसोटी असते. परीक्षेत लांबलचक पालहाळीक निबंध लिहिणाऱ्या विद्यार्थ्याला जास्त गुण मिळतातच असे नाही. परीक्षकाला अपेक्षित असते ती विचारांची स्पष्टता. जर उत्तराची सुरुवात एका सुटसुटीत माइंड मॅप किंवा मानसिक आराखड्याने केली तर परीक्षकाला एका दृष्टिक्षेपात समजते की या विद्यार्थ्याला संपूर्ण विषय मुळापासून समजला आहे. यामुळे लिहिण्याचे शारीरिक श्रम वाचतात आणि गुणांचे प्रमाण वाढते. तर मग परीक्षेला बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपण या संपूर्ण चर्चेचा एक माइंड मॅप शब्दांतून उभा करूया. ऐकताना हा आराखडा डोळ्यासमोर एका झाडासारखा चित्ररूपात आणता आला किंवा कुठेतरी नोंदवून ठेवता आला तर ते अधिक फायदेशीर ठरेल. नक्कीच. आपण एका वटवृक्षाची कल्पना करूया. या झाडाचे मुख्य खोड म्हणजे आपले मुख्य शीर्षक, अध्याय 4, मौखिक साक्ष किंवा ओरल एव्हिडन्स. आता या मुख्य खोडातून 2 मोठ्या फांद्या बाहेर निघतात. ठीक आहे. मुख्य खोड, मौखिक साक्ष. पहिली मोठी फांदी कोणती? पहिली मोठी फांदी म्हणजे कलम 54, व्याप्ती किंवा स्कोप. या फांदीवर फक्त एकच सोपे वाक्य कोरलेले आहे. कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड सोडून इतर सर्व तथ्ये मौखिक साक्षद्वारे सिद्ध करता येतात. संपलं. कलम 54चा विस्तार एवढाच आहे. हे अगदी सोपे आहे. आता दुसरी मोठी फांदी, जी हा झाडाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, ती काय सांगते? दुसरी मोठी फांदी म्हणजे कलम 55, नियम. या फांदीवर ठळक अक्षरात लिहिले आहे, साक्ष नेहमी प्रत्यक्ष असावा. आता या मोठ्या फांदीला 4 छोट्या उपफांद्या फुटतात. बरं, त्या कोणत्या? पहिली उपफांदी, पाहिलेले तथ्य, म्हणजे ज्याने स्वतः पाहिले त्याची साक्ष. दुसरी उपफांदी, ऐकलेले तथ्य, ज्याने स्वतः ऐकले त्याची साक्ष.
तिसरी उपफांदी जाणवलेले तथ्य, ज्याने स्वतः इतर इंद्रियांद्वारे जाणवले त्याची साक्ष. आणि चौथी उपफांदी मत, ज्याचे मत आहे आणि ज्या आधारांवर ते बनवले आहे त्या मूळ व्यक्तीचीच साक्ष. म्हणजे परीक्षकाला ज्या 4 फांद्या बघून लगेच समजेल की प्रत्यक्ष पुराव्याचे 4ही खांब विद्यार्थ्याला अचूक माहीत आहेत. आणि आता उरली या झाडाची मुळे, जी संकटकाळी झाडाला वाचवतात, म्हणजेच अपवाद. अगदी बरोबर. या झाडाच्या मुळांशी कलम 55चे अपवाद आहेत. इथे फक्त 2च मुख्य मुळे आहेत. पहिले मूळ तज्ज्ञांची पुस्तके. जेव्हा तज्ज्ञ मयत, बेपत्ता किंवा आवाजिवी खर्चामुळे उपलब्ध नसतो तेव्हा सामान्यतः विक्रीसाठी असलेली पुस्तके ग्राह्य मानली जातात. आणि दुसरं मूळ भौतिक वस्तू. तोंडी पुराव्याची सत्यता तपासण्यासाठी न्यायालय भौतिक वस्तू स्वतः पाहण्यासाठी न्यायालयात मागवू शकते. हा माइंड मॅप तर अगदी डोक्यात कायमचा फिट बसेल असा आहे. विद्यार्थी मित्रांनो, विचार करा, जर परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिकेवर सुरुवातीलाच हा आलेख काढला तर उत्तर किती प्रभावी दिसेल. पानामागून पाने भरण्यापेक्षा हा एका पानाचा आलेख संपूर्ण संकल्पना स्पष्ट करेल. वेळेची तर प्रचंड मोठी बचत होईलच. आणि अशी महत्त्वपूर्ण माहिती केवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता ती इतर विद्यार्थ्यांसोबत किंवा अभ्यासू गटांमध्ये शेअर केल्यास सर्वांचाच फायदा होतो. ज्ञानाची देवाणघेवाण केल्याने स्वतःच्या संकल्पनाही अधिक दृढ होतात. नक्कीच. हा ऑडिओ तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. वेळेचे व्यवस्थापन आणि उत्तराची योग्य मांडणी ही कोणत्याही कायद्याच्या परीक्षेत यशाची गुरुकिल्ली असते. अशा पद्धतीचा अवलंब केल्यास अधिक प्रश्नांना योग्य न्याय देता येतो. केवळ पोपटपंची न होता विषयाचा गाभा समजतो. अगदी खरंय. आजची ही सखोल चर्चा खरोखरच विचारांना चालना देणारी ठरली. आपण संपूर्ण प्रकरणाचा गोषवारा थोडक्यात मांडायचा झाला तर असे म्हणता येईल की कायदेशीर भाषा वरवर वाचताना कितीही कठीण वाटत असली तरी रमेशच्या दुकानातल्या चोरीसारख्या साध्या उदाहरणातून ती सहज उलगडते. हो. साक्ष नेहमी प्रत्यक्षच का असावी? ऐकीव माहितीला कायद्याच्या दरबारात का उभे केले जात नाही? उलट तपासणीचे महत्त्व काय? आणि जेव्हा प्रत्यक्ष पुरावा देणं अशक्य असते तेव्हा पुस्तकांचे आणि भौतिक वस्तूंचे अपवाद कसे कामी येतात, हे सगळं एका सुसंगत साखळीसारखंच जोडलेलं आहे. होय. कायदा हा केवळ शायनी लिहिलेला मजकूर नाही. तो शतकानुशतके चालत आलेल्या मानवी अनुभवांचे आणि तर्कशास्त्राचे फलित आहे. पण आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी यातूनच एक अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, ज्याचा विचार प्रत्येक विचारी व्यक्तीने करायला हवा. कोणता प्रश्न? आपण कलम 55चा दुसरा अपवाद पाहिला, जिथे न्यायालय एखादी भौतिक वस्तू स्वतः पाहण्यासाठी मागवू शकते. आता एका अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीची कल्पना करा. समजा एखाद्या खटल्यात एक अतिशय आदरणीय आणि प्रामाणिक वाटणारा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार छाती ठोकपणे सांगत आहे की चोराने कुलूप हतोड्याने तोडले. बरं. ही मानवी साक्षी झाली. पण जेव्हा ते भौतिक कुलूप न्यायालयात येते तेव्हा त्यावर हतोड्याचे नव्हे तर करवतीने कापल्याचे स्पष्ट निशाण असते. माणसाची तोंडी साक्ष आणि ती निर्जीव भौतिक वस्तू हे दोन्ही एकमेकांच्या पूर्णपणे विरोधात उभे टाकले आहेत. अशावेळी न्यायव्यवस्थेने कोणावर विश्वास ठेवावा? बापरे, हा तर अत्यंत खोलवर जाणारा मुद्दा आहे. माणसाच्या नेहमी बदलू शकणाऱ्या, विसरभोळ्या आणि पूर्वग्रह दूषित असू शकणाऱ्या स्मरणशक्तीवर, की कधीही न बदलणाऱ्या, कधी खोटे न बोलणाऱ्या त्या मूक निर्जीव भौतिक वस्तूवर. माणसाची स्मृती विरुद्ध भौतिक सत्य, ही 2 टोके आहेत. नक्कीच. हीच तर न्यायदानातील खरी कसरत असते. मानवी साक्ष जास्त महत्वाची की परिस्थितीजन्य भौतिक पुरावा, यावर विचारमंथन करणं गरजेचे आहे. एका साध्या कायदेशीर नियमाची चर्चा करता करता आपण एक अतिशय गहन तात्विक प्रश्नावर येऊन थांबलो आहोत. कायद्याची हीच तर खरी ताकद आहे. मानवी मनाच्या एक्स-रे मशीनसारखं सगळं 100% स्पष्ट नसतं, हेच आपण सुरुवातीला म्हणालो होतो. हो ना? आणि त्या धूसर जगात सत्य शोधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पुराव्यांची योग्य पडताळणी. या प्रश्नावर नक्की विचारमंथन व्हायला हवे. विद्यार्थी मित्रांनो, हा मानसिक आराखडा लक्षात ठेवा आणि कायद्याच्या अभ्यासातील हा रंजक प्रवास असाच पुढे चालू राहू द्या. लवकरच भेटूया अशाच एका नव्या आणि सखोल विश्लेषणासह.